मला माहिती आहे मी असं काही मागेल याचा तुम्हाला अंदाजही नसेल, पण मला हे सगळ्यांसमोर सांगायचं होतं की माझं प्रेम आहे तुमच्यावर। मी या घरात आले तेव्हा एक दिवस मी या घरची सून होईन असा विचार सुद्धा केला नव्हता, पण नशिबाने आणि अपघाताने मला या नात्यात बांधलं। आधी तुम्ही मला खूप खडूस वाटायचात। अंबिकाताई गेली याला तुम्ही जबाबदार आहात असा गैरसमज झाला होता माझा, पण हळूहळू मला तुमचा स्वभाव कळत गेला। वेदासाठी का होईना पण तुम्ही मला या घरात राहू दिलं। मी आजारी असताना माझी काळजी घेतली, माझ्या ताईला शोधायला मदत केली। मलाच नाही तर या घरातल्या प्रत्येकाला तुम्ही खूप सांभाळून घेता। मायाला या घरात राहायला दिलं, अजितला सुद्धा तुम्ही माफ केलत। आईसाहेबांचा तर तुम्ही खूप आदर करतात आणि दादासाहेबांना तर देवच मानता। आणि आपल्या फॅक्टरीतल्या कामगारांशी त्याच्याशी किती आपुलकीने वागता तुम्ही। तुमचा हाच प्रेमळ स्वभाव, तुमची ही काळजी बघून मला नकळत तुम्ही कधी आवडायला लागलात मलाच कळलं नाही। मी तुमच्या कधी प्रेमात पडले माझे मलाच कळलं नाही। आज आपला पहिला पाडवा आहे। जर तुम्ही मला गिफ्ट देणारच असाल तर तो फक्त व्यवहारात नाही, मला तुमच्या मनात बायकोचं स्थान द्या। तुमचं प्रेम हवंय मला, हेच माझं आजचं गिफ्ट असेल।